कसे आहात सगळे? तुमच्याकडे प्रचार कसा चालू आहे? आमच्या इथे तर रोज कोण ना कोण येतं आणि आम्हाला मत द्या असे सांगून जातं आणि आम जनता म्हणून आम्ही सगळ्यांना हो असे म्हणतो. तसं बघायला गेलं तर सामान्य जनता ही आश्वासनं देण्यात काही मागे नाही. जाऊ द्या, जोक सपाट. आज मी एक फार जुनी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे पुराणातली आहे ती. मार्कंडेय पुराण आणि महाभारतातल्या वनापर्व यामधली आहे. तपाच्या ज्वालेत मार्कंडेय मन गुंतले ध्यानात. विश्व कसे हे जाणू दे अशी वाणी त्यांच्या प्राणात. श्री विष्णू भेटले हसत म्हणे, अनुभव घे रे सत्याचा. प्रलय हावी उठतील आता, उलगडा होईल विश्वाचा. काळोख पडला क्षणात, नभ झाले झंझावात. घेऊन गेला लाटा सारे पर्वत तारे आकाशात. भरकटले ऋषी मुनी, अस्थिरता होती मनावर. तेवढ्यात दिसला बालक तरंगत होता सागरावर. हसत पुढे केला हात आणि दिसली अद्भुत चाहूल. त्या लहान बाळाच्या तोंडात होती विश्वाची संपूर्ण भूल. ग्रह तारे फिरती हसती, नभात चालती खेळ. मानव रडती मानव हसती, जन्म मरणाचा मेळ. युद्ध शांतता व्यापार विज्ञान नाट्य अनादी काळाचे. क्षणभंगूर मी क्षणभंगूर जग, धडे विश्वाच्या मेळाचे. दृश्य मिटले झटक्यात, ऋषी परत आपल्या धामात. श्री विष्णू म्हणाले, सत्य हाच धडा राहू दे तुझ्या मनात. माणूस म्हणतो मी मोठा पण सत्य सगळे वेगळे रे. अनंतात चला तू एक क्षण छोटासा आहे रे.